पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत कधीही घेऊ शकतो याची भीती पाकिस्तानला आहे। भारतीय सैन्यानं हल्ला करण्याआधीच पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव सुरू झाली आहे। कुणी अन्नधान्य जमा करताय तर कुणी पेट्रोल। नेमकं काय घडतंय पाकिस्तानात पाहूया। युद्धाची आग पाकव्याप्त काश्मीरमध्ये भागमभाग। अन्नधान्य जमा करायला पाक नागरिकांची तारांबळ। युद्धाच्या भीतीनं पाक सैन्यासह पाकिस्तानीही धास्तावले। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हालचालींनी पाकिस्तानला घाम फुटलाय। युद्धाच्या भीतीनं एकीकडे पाकिस्तानी सैन्य बॉम्बगोळे जमा करू लागले तर दुसरीकडे पाकिस्तानी नागरिक पोटा पाण्यासाठी पिठाचा साठा करायला धावपळ करू लागले। ही दृश्य आहेत पाकव्याप्त काश्मीरमधील। पाकिस्तानी नागरिक मिळेल तेवढा अन्नधान्य आणि पिठाचा साठा आतापासूनच करून ठेवू लागलेत, कारण पाकव्याप्त काश्मीरमधील या लोकांना माहिती आहे जर उद्या युद्ध झालं तर सर्वात आधी पाकिस्तानीच पळ काढतील आणि तिथल्या स्थानिकांवर उपासमारीची वेळ येईल। त्यांना कल्पना नाही आहे की किती दिवस वॉर चालेल। दुसरीकडे भारताकडनं येणारी सगळी मदत बंद झालेली आहे। औषधं येत नाही आहेत, अन्नधान्य येत नाही आहे। भारताने जर नेव्हल ब्लॉकेड केला तर समुद्री मार्गे सुद्धा काहीही मदत मिळणार नाही आणि एअर स्पेस तर पाकिस्तानने स्वतःच बंद केलेली आहे। त्यामुळे इथे जर चणचण झाली तर पुढे काय करायचं म्हणून ही घाबरून केलेला साठा आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये एलओसी परिसरात सध्या रेशनच्या धान्याची कमतरता आहे, म्हणूनच अन्नधान्यासह पिठाचाही साठा पीओके मधील नागरिक करू लागलेत। या संदर्भात स्थानिक प्रशासनानेही आदेश दिलेत की पुढील 2 महिन्यांच्या अन्नधान्याचा साठा करून ठेवावा। त्यामुळे सीमा भागातील पाकिस्तानी आपल्या पोटापाण्याची सोय करण्याच्या गडबडीत आहे। भारत कधी काय कारवाई करेल सांगता येत नाही, याचा धसका पाकिस्तानी सैन्यासह पाकिस्तानी नागरिकांनीही घेतल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।